नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट इयत्ता 10वी गणित भाग 1 यातील आपण अभ्यास 3.4 अभ्यासणार आहोत. Let us see the practice 3.4. Let us see what is the let us read the example. On 1st January 2016, Sanika decides to save rupees 10, then 11, then 12 on the third day. If she decides to save like this, then on 31st December 2016, what would be her total saving? Let us see this question. We can say that this is the arithmetic questions. मराठीमध्ये पण बघूया बघा. हा प्रश्न मराठीमध्ये काय दिलेला आहे आपल्याला. सानिकाने 1 जानेवारी 2016 ला ठरवले की त्या दिवशी 10 रुपये, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 11 रुपये, तिसऱ्या दिवशी 12 रुपये अशा प्रकारे बचत करत राहायचे आणि 31 डिसेंबर 2016 ला तिची बचत किती होईल, टोटल बचत आपल्याला किती होईल असं सांगितलेलं आहे. आता आपल्याला माहित आहे की ह्याचे जे फॉर्म्युले आहेत एसएन चे टीएन चे, हे फॉर्म्युले आपल्याला वापरायचे असतात. आपण हे उदाहरण वर्डच्या पानावरती आपण सोडवून घेऊया बघा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण हे वर्डच्या पानावरती उदाहरण घेतलेलं आहे. आपण इथं बघा आणखीन एकदा दोन्ही उदाहरण मराठी आणि इंग्रजीत लिहिलेत. सानिकाने 1 जानेवारी 2016 ला, आता इथे 1 जानेवारी 2016 हे जर वर्ष बघितलं तर हे वर्ष कसं आहे, लीप वर्ष आहे बघा. आणि लीप वर्षामध्ये किती दिवस असतात, 366 दिवस लीप वर्षामध्ये असतात. तर आपल्याला n ची किंमत जी आहे 366 इथं लिहून घेता येईल. जे आपल्याला सगळ्या सुरुवातीला जी दिलेली किंमत आहे ते गिव्हन म्हणून लिहून घ्यावं लागतं. गिव्हन काय काय दिलेलं आहे बघा, आपल्याला लिहून घेता येईल. गिव्हन T1 बरोबर A बरोबर 10 दिलेलं आहे. म्हणजे पहिल्या दिवशीची बचत 10 आहे बरोबर 10. त्यानंतर T2 बरोबर 11. त्यानंतर T3 बरोबर आपल्याला काय दिलेलं आहे, 12 दिलेलं आहे. आता आपल्याला काय माहिती आहे 2016 हे वर्ष कसं आहे, लीप वर्ष आहे. म्हणून काय लिहिता येईल आपल्याला 2016 is a leap year. Therefore there are 366 days. So what we can write here, therefore what is the value of n is equal to 366. म्हणजे आपल्याला किती दिवस बचत केलेली आहे, n दिवस बचत केलेली, 366 दिवस बचत केलेली दिसून येते. आपल्याला a ची किंमत मिळेल. आपल्याला ह्याच्यावरून d ची पण किंमत काढता येईल बघा. d ची किंमत कशी काढता येईल आपल्याला, T2 मायनस T1. म्हणून d बरोबर T2 मायनस T1 बरोबर आपल्याला काय लिहिता येईल बघा, 11 वजा 12 करू, 11 वजा 10 करू, 11 वजा 10 बरोबर 1. तसं आपल्याला काय लिहिता येईल बघा, D2. आता इथं आपण D1 आणि D2 असे वेगवेगळे लिहूया. म्हणजे दिलेली क्रमिका या अंकगणिती श्रेणी आधी आपल्याला सांगावं लागेल आणि मग आपल्याला ते लिहिता येईल. D1 बरोबर T2 मायनस T1, 11 वजा 10 बरोबर 1. तसंच आपल्याला काय करता येईल बघा, D2 काढता येईल. D2 ते पण आपण D2 पण इन द बेस घेऊया. आपण सांगितलेलं की जनरली बेसला लिहायचंय. T1 T2 सुद्धा बेसला लिहायचं आपल्याला. D2 बरोबर T3 मायनस T2. माझ्या बरोबर तुम्ही पण उदाहरण सोडवायचं बघा. तुम्ही जर वही आणि पुस्तक घेऊन आलेला असाल तर तुम्ही तुमच्या वहीवरती उदाहरण सोडवायचा प्रयत्न करत चला आणि उत्तर जरी कमेंट बॉक्समध्ये लिहिली, जरी मला उशीर लागला तरी काय हरकत नाही, पण तुम्ही उत्तर जरी दिली तरी चालतील. इथं आपल्याला काय लिहिता येईल बघा, D2 पण आपल्याला एकच मिळतंय. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल, D1 इज इक्वल टू D2. Therefore given sequence is an arithmetic progression. काय म्हणता येईल आपल्याला, म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. Therefore the given sequence is
Therefore, the given sequence is an arithmetic progression. आणि मग आता आपल्याकडे जे समेशनचे फॉर्म्युले आहेत, आपल्याकडे जे फॉर्म्युले आपण त्याचा उपयोग करणार आहोत. आता आपल्याला काय दिलेलं दिसतं बघा, ए दिलेला आहे, डी दिलेला आहे, एन दिलेला आहे. म्हणजे ऑब्व्हियसली आपण कुठला फॉर्म्युला यूज करणार आहे, जो आपल्याला पहिला फॉर्म्युला एसएनचा आपण मागच्या तासाला अभ्यासलेला होतो बघा एसएनचे फॉर्म्युले, त्यातला आपल्याला पहिला फॉर्म्युला इथे यूज करता येईल एसएन साठीचा. कुठला दिलेला आहे बघा एसएन साठीचा हा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल. आपण मागच्या तासाला तुम्हाला व्हॉट्सअपवर याच्या नोट्स पण दिलेल्या होत्या, ज्या विद्यार्थ्यांनी ते बघितलेले असतील त्याच्यात लक्षात घेता येईल की आपण ते फॉर्म्युले आणि बाकीच्या किमती दिलेल्या होत्या आपल्याला. तर आपण कुठला फॉर्म्युला इथे यूज करू शकतो बघा, एसएन बरोबर n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. आता इथे काय करता येईल बघा, आपल्याला किमती लिहिता येतील. आपल्याला काय काढायचं आता, एस 366 काढायचे. आपण इथं आपल्याला इथे लिहिता पण येईल बघा, इथं पण लिहूया आपण एस 366 बरोबर प्रश्नचिन्ह. एस 366 बरोबर प्रश्नचिन्ह असं लिहिता येईल आपल्याला. आणि मग इथं लिहिताना आपल्याला काय लिहिता येईल बघा, पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या किमती दिलेल्या आहेत त्या किमती आपल्याला पुटअप करायच्या. आपण कॉपी पेस्ट करून घेतोय नेहमीप्रमाणे. तुम्हाला ते लक्षात येते बऱ्याच जणांच्या, त्यामुळे काय अडचण नाही. आता आपण कसं चेंज करतो किमती, 366 काढायचं म्हणून आपण एस यांच्या जागी 366 लिहिलं. तर 366 आहे म्हणजे यांची अल्टिमेटली किंमत काय झाली इथं 366. 366 2a याची किंमत काय येईल बघा, जी सुरुवातीचं पद आहे मल्टिपल बाय याची किंमत इथं लिहिलेली आहे की त्या याची किंमत पहिले पद 10, तर इथं 10 लिहिता येईल आपल्याला. आणि 366 वजा 1, 366 इथे येईल वजा 1 आणि डिफरन्स कितीचा आहे बघा इथं 1चा. म्हणजे जवळजवळ आपल्याला सगळ्या किमती इथं दिलेल्या आहेत. आणि मग आपण जसं नियमित उदाहरण सोडवतो तसं आपल्याला उदाहरण सोडवता येईल. काय करता येईल बघा, 366/2 2 गुणिले 10 ती कंस सोडून घेऊया. 366 वजा 1 म्हणजे इथे किती राहील बघा 365. 365 गुणिले 1 आणि 10 दोन्ही 20. आणि मग आपल्याला खालच्या पायरीत काय लिहिता येईल बघा, 365 का 365. वर जरी सोडवलेलं असतं तरी चाललं असतं, पण ठीक आहे आपण एक पायरी वाढवलेली आहे. पुन्हा अजून एक खालची पायरी आपण वाढवूया. एका दुसरी पायरी जादा झाली तर काय फरक पडत नसतो, फक्त पायरी कमी झाली नाही पाहिजे. 65 अधिक 20 बरोबर किती येईल 385. 60 आणि 50. तर ठीक आहे आपल्याला काय लिहिता येईल 385 असं लिहिता येईल. तर आपल्याला भाग घालवता येईल 366 ला 2 न. कसा भाग जाईल बघा, बे एक बे, त्यानंतर बे एक बे, पुन्हा इथं उरला 1, 2 16, 8 येईल आणि 2 त्रिक 6 म्हणजे 183 गुणिले 385 असं आपल्याला साधारणतः गुणाकार आपला येणार आहे. 183 गुणिले 385. इथे लिहूया आपण बघा, 183 तर आपला गुणाकार आलेला होता. 183 गुणिले 385. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय आलं लक्षात बघा, एस 366 बरोबर 183 गुणिले म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय लक्षात आलं बघा, एस 366 बरोबर 183 गुणिले 385 आणि त्याचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, एस 366 बरोबर 70,455. म्हणून आपल्याला लेखी उदाहरणं जर असतील तर त्याची उत्तर कशी लेखी स्वरूपातच लिहावी लागतात. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल बघा, म्हणून सानिकाची एकूण बचत टोटल सेव्हिंग बाय सानिका इज ₹70,455. आपल्याला जे लेखी उदाहरण असतात त्यांची उत्तर जे आहेत ते जनरली लेखी स्वरूपातच लिहावी लागतात. म्हणून एस 366 बरोबर आपले किती आलेलं होतं बघा 70,455. मग आपण काय लिहिलं, टोटल सेव्हिंग बाय सानिका इज 70,455. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचं उदाहरण अभ्यासूया. लेट अस सी द सेकंड एक्झाम्पल. अ मॅन बॉरो ₹8,000 and agree to repay with the total interest of 1,360 in 12 monthly installment. Each installment begins less than the proceeding by the ₹40. Find the amount of the first and the last installment. So this is our example. Let us see in Marathi also. एका गृहस्थाने 8,000 रुपये कर्जाऊ घेतले आणि त्यावर 1,360 रुपये व्याज देण्याचे कबूल केले.
प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयाने कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यात भरली तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती? तर विद्यार्थी मित्रांनो, अशा स्वरूपाचं उदाहरण नेहमी परीक्षेला विचारलं गेलेलं आहे. हे सुद्धा आपण वर्ड पेजवरती घेऊन सोडूया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण हे उदाहरण वर्ड पेजवरती घेतलेलं आहे. आपल्याला काय दिलेलं आहे बघा, 8,000 रुपये कर्जावर घेतले होते आणि त्यात 1,360 रुपये व्याज एकत्रित करून ती रक्कम फेडायची आहे. म्हणजे आपल्याला टोटल अमाऊंट विच ही refund or paid is equal to what we can say. Let us write here the total amount return, we can say as return is how much? We can say 8,000 plus 1360 is equal to एकूण महागारी जमा करायची रक्कम किती आहे बघा, 8,000 अधिक 1,360 बरोबर काय येईल, 9,360. सो दिस इज द टोटल अमाऊंट विच ही रिफंड. टोटल अमाऊंट एवढी दिलेली आपल्याला. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे बघा, प्रत्येक वेळेस 40 रुपये कमी होतील. म्हणजे डी ची किंमत काय येणार आहे, एव्हरी टाइम डी इज इक्वल टू -40. आता इथं हप्ता कसा होणार आहे बघा, महागारी जाणार आहे, त्यामुळे डी ची किंमत इथं कशी घेता येईल आपल्याला, -40 घेता येईल. नंबर ऑफ टर्म्स किती हप्त्यात परतफेड करायची आपल्याला, n इज इक्वल टू व्हॉट वी कॅन से, n इज इक्वल टू 12. व्हॉट दे हॅव बीन गिवन अस, टोटल अमाऊंट दिलेली आहे, डी दिलेला आहे, n दिलेला आहे, आणि मग आपल्याला काय शोधायचं बघा याच्यावरनं, तर पहिला आणि शेवटचा म्हणजे ए आणि टी एन आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, आपण बघूया बघा आपल्याला कसं सोडवता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण लिहून घेतलेलं आहे टोटल अमाऊंट ही रिटर्न इज 8,000 प्लस 1,360. therefore total amount which he returning is 9,316. and how much premium reduces by 40 rupees. so we taking D as a -40. total number of installments are 12. so n is equal to 12. आपल्याला इथं काय दिलेलं आहे बघा, एकूण फेडायची रक्कम आहे 9,360 रुपये. जो फरक आहे तो प्रत्येक महिन्यात 40 रुपयांनी कमी होणार आहे, त्यामुळे आपण डी ची किंमत काय घेतलेली आहे, -40. एन ची किंमत इथे किती आलेली आहे बघा, 12 आलेली आहे. तर साधारणतः आपल्याला ह्या किमती माहित असल्यानंतर आपण जे फॉर्म्युला माहित आहे किंवा ज्या फॉर्म्युल्यानं आपल्याला उदाहरण सुटणार आहे, अशा आपल्याकडे एस एनचं 2 फॉर्म्युले आहेत. त्यातलं ए डी ची किंमत असलेली किंवा ए ची किंमत मिळवायची असेल तर आपल्याला हा पहिला फॉर्म्युला S12चा हा फॉर्म्युला इथं आपल्याला वापरता येईल. आता आपल्याला इथं काय लिहिता येईल बघा, S12चा फॉर्म्युला वापरल्यानंतर SN हा आपण फॉर्म्युला वापरणार आहोत, आणि SN च्या फॉर्म्युला वापरल्यानंतर आपल्याला काय लिहिता येईल बघा, इथं SN आपण आणखीन एकदा फॉर्म्युला वाटलं तर लिहून घेऊया. इथं दिलेला आहे आपल्याला SN चा फॉर्म्युला. SN बरोबर आता इथं दिसतंय बघा आपल्याला, आपण हा फॉर्म्युला घेणार, थोडंसं आपण बोल्ड करूया तुम्हाला सगळ्यांना दिसेल. SN बरोबर n/2 इंटू ब्रॅकेट 2a + n - 1 इंटू डी. हा SN चा बेसिक फॉर्म्युला. आपण TN चे 2 आणि SN चे 2 फॉर्म्युले अभ्यासलेले होते. आता SN च्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला किमती ठेवता येतील. एन म्हणजे किती, 12 हप्त्याची एकूण अमाऊंट आहे, ती किती मिळालेली आपल्याला 9,360. आपण S12 बरोबर लिहिलं. एन ची किंमत इथं आपल्याला किती घ्यायची, 12 घ्यायची, कारण 12 हप्त्यात परतफेड होणार आहे. याची किंमत आपल्याला काढायची आहे. इथं एन ची किंमत पण आपण 12 ठेवली, डी ची किंमत आपण खालच्या पायरीत ठेवलेली. तर ठीक आहे, आपल्याला काय हरकत नाही, आपण इथं किमती ठेवलेल्या आहेत. आपण इथं काय बघतो बघा, S12 ची किंमत किती आपली 9,360. कुठून आलेली 9,360, आपण इथं बघितली की एकूण त्याला द्यावी लागणारी रक्कम किती, एकूण द्यावी लागणारी 8,000 अधिक 1,360, म्हणून 9,360 ही काय झाली, द्यावी लागणारी रक्कम आहे. हप्ते किती आहेत, 12 आहेत, म्हणून यांची किंमत आपण 12 ठेवलेली आहे. आणि आपण ह्या पद्धतीने काय केलेलं आहे बघा, किमती ठेवून घेतलेली आहे. तिथं यांची किंमत 12 आली, याची किंमत काढायची आहे, तशीच राहील. त्यानंतर 12 वजा 1 म्हणजे इथे किती आलं, 11, आणि डी ची किंमत ठेवली -40. त्यानंतर आपण पुढच्या पायरीत काय केलेलं आहे बघा, आपण पटपट समजून घेण्यासाठी करतोय. 9,360 आणि मग इथं भाग घालवलेला. आपण भाग कसा घालवलेला आहे, 12ला 2 न भाग घालवला. उत्तर किती आलेलं आपलं, 12/2 म्हणजे बे बे आणि बे सखी 12, म्हणजे किती आलं बघा, हे 6 आलेलं आहे इथं. म्हणून 6 2 अधिक 11 गुणिले 40 वजा 440. मग इथं 6 हे जे इकडे गुणले होतं ते इकडे आल्यानंतर काय झालं बघा, भागिले झालं, पक्षांतर केलं आपण. इट कम्स लेफ्ट हँड साइड अँड बिकम्स डिवायडेड. सो 9,360 डिवायडेड बाय 6, 9,360 भागिले 6 बरोबर आपल्याला काय लिहिता आलं, 1,500
60 आणि हे जे वजा 440 होतं ते काय गेलं आपल्या डाव्या बाजूला आलेलं आहे आणि हे वजाचं काय होईल मग अधिक होईल, अधिक 440 बरोबर 2a. आपल्याला काय लक्षात घेता आलं बघा, म्हणून 1560 अधिक 440, 1560 मध्ये आधी 40 मिसळलं 1600 झालं, पुन्हा 400 मिसळलं तरी 2000 झालं. आपल्याला अशी पण बेरीज करता येत असते डिवाइड करून. तर ठीक आहे, आपल्याला काय लक्षात आलेलं आहे बघा, 2a बरोबर आपल्याला किती मिळालेलं आहे इथं 2000 मिळालेलं आहे. म्हणून 2000/2, आता हे 2 काय झालं पुन्हा पक्षांतरी झालं, 2000/2 बरोबर a, म्हणून a बरोबर 1000, म्हणून tn बरोबर याची किंमत मिळाली आपल्याला. पहिली किंमत आपल्याला कशाची काढायची होती, याची किंमत काढायची होती. याची किंमत आपल्याला इथे मिळालेली आहे, a बरोबर 1000. म्हणजे हा पहिला हप्ता झाला, सुरुवातीचा हप्ता. आता आपल्याला काय होणार, प्रत्येक महिन्याला 40 होणार आहे आणि 12वा हप्ता पण आपल्याला काढायचा आहे. मग tn आपल्याला काढावा लागेल, t12 काढावा लागेल. tn चा हा जो बेसिक फॉर्म्युला आहे तो आपल्याला इथं लिहिता आलेला आहे बघा. tn चा बेसिक फॉर्म्युला इथं आपण लिहून घेतलेला आहे. काय tn चा बेसिक फॉर्म्युला, tn बरोबर a + n - 1 × d. तर तो फॉर्म्युला आहे, आपण त्याला फॉर्म्युला असल्यामुळे थोडस हे करूया, सिलेक्ट करूया. tn बरोबर a + n - 1 × d हा आपला बेसिक फॉर्म्युला आहे. मग हा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला वापरताना आपल्याला काय काय किमती आहेत बघा. t12 बरोबर आपल्याला काढायचं आहे, इथं t12 ची किंमत दिसते आपल्याला, t12 ची किंमत काढायची आहे. त्यानंतर a बरोबर 1000, त्यानंतर n बरोबर 12 आणि d बरोबर वजा 40. तर साधारणतः आपल्याला ह्या मिळालेल्या किमती आहेत. आता आपण मिळवलेलं आहे, n आपल्याला माहिती आहे की 12 हप्त्यात परतफेड आहे, d म्हणजे सांगितलेलं आहे त्यांनी प्रत्येक हप्त्याला 40 रुपये कमी द्यावे लागतील. म्हणून आपण फॉर्म्युला काय यूज केला, tn बरोबर a + n - 1 × d. t12 बरोबर 1000 अधिक 12 वजा 1 गुणिले वजा 40, म्हणून t12 बरोबर 1000 अधिक 11 गुणिले वजा 40, म्हणून t12 बरोबर 1000 वजा 440, म्हणून t12 बरोबर 560. तर साधारणतः आपल्याला t12 ची किंमत इथं आलेली आहे बघा. t12 बरोबर किती दिसते आपल्याला, 560 दिसते. म्हणून त्या व्यक्तीने पहिला हप्ता काय भरलेला असेल, 1000 रुपयाचा भरलेला असेल आणि शेवटचा हप्ता काय भरलेला असेल बघा, 560 रुपयाचा भरलेला असेल. तर साधारणतः आपल्याला असं सांगता येईल, द पर्सन विच ही पेड द फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज 1000 रुपीज अँड द लास्ट इन्स्टॉलमेंट इज 560 रुपीज. आपल्याला ते लिहिता येईल, लेखी उदाहरण असल्यामुळे आपल्याला लेखी स्वरूपात त्याचं उत्तर लिहिता येत असतं. आपण ते लिहिलेलं आहे. जर आणखीन कोणाला समजलेलं नसेल तर थोडंसं आपण रिवाइज करूया, फक्त शेवटचा मुद्दा. t12 बरोबर आपल्याला काढायचं होतं, a ची किंमत दिलेली 1000, n ची किंमत 12, d ची किंमत वजा 40 आणि tn बरोबर a + n - 1 × d. t12 बरोबर 1000 अधिक 12 वजा 1 गुणिले वजा 40. इथं काय आलेलं आहे बघा, आपण किमती ठेवलेली. a ची किंमत इथं 1000 ठेवली, n ची किंमत इथं 12 ठेवली आणि d ची किंमत वजा 40 ठेवली. पहिल्यांदा आपण फॉर्म्युला लिहित असतो आणि पुन्हा काय करायचं, त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ज्या माहिती आहेत त्या किमती आपण ठेवत असतो, ॲज इट इज ठेवत असतो. 1000चं 1000 तसं राहिलं, 12 मधून फक्त 1 घालवलेलं आपण इथं 11 राहिलं, वजा 40 गुणिले तसंच आहे. पुढच्या याच्यात काय केलं आपण बघा, फक्त 11चा आणि वजा 40चा गुणाकार केलेला इथं आणि काय आला बघा, 11चा आणि वजा 40चा गुणाकार आपल्याला वजा 440 आलेला आहे. मग 1000 मधून वजा 440 गेल्यानंतर किती शिल्लक राहिलं आपलं, 560. आणि हीच कशाची किंमत आली आपली, t12 ची. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला त्या व्यक्तीनं दिलेला जे प्रीमियम आहे किंवा जी कर्ज आहे ते अशा पद्धतीने त्याने फेडलेलं आहे. इथं कर्जाचे किंवा हे जे नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील उदाहरण बघूया. सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5000 रुपये, दुसऱ्या वर्षी 7000 रुपये, तिसऱ्या वर्षी 9000 रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली, तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती? इंग्रजी माध्यमातून सुद्धा प्रश्न बघता येईल बघा आपल्याला. सचिन इन्व्हेस्टेड इन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम. In the first year, he invested ₹5,000. In the second year, 7,000. In the third year, 9,000, and so on. Find the total amount he invested in 12 months. हे एक्झाम्पल आपण वर्ड पेज वरती घेतलेलं आहे बघा. आपण ते सोडूया वर्ड पेज वरती, आपल्याला कसं सोडवता येईल ती बघा. आपण प्रश्न आता वाचलेला आहे, आपण लगेच सोडवायला सुरुवात करूया. इथं काय दिलेलं आहे बघा, t1 बरोबर 5000. सुरुवात कुठनं केलेली आहे बघा, 5000 पासून केलेली आहे. ₹5,000, t1 बरोबर 5000. त्यानंतर दुसरी अमाऊंट आहे ती 7000ची भरलेली आहे, तिसरी अमाऊंट भरलेली आहे ती 9000ची भरलेली आहे. म्हणजे हे t1 झालं, पहिली रक्कम भरलेली, दुसरी t2 झाली, तिसरी t3 झाली. आणि आपल्याला काय करायचं बघा, एकूण गुंतवणूक काढायची, म्हणजे S12 काढायचे. t12 विचारलेलं नाही आपल्याला, ते लक्षात आलं पाहिजे. एकूण गुंतवणूक विचारलेली आहे म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज विचारलेली असतं. त्यावेळेस आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, ही दिलेली क्रमिक आहे, अंकगणिती श्रेणी आहे, आपल्याला आधी दाखवावं लागेल. आपण ते दाखवूया बघा. d1 = t2 - t1. Therefore, 7,000 - 5,000 is equal to 2,000. T3 वजा
T2 बरोबर 9000 वजा 7000 बरोबर 2000 आणि इथे काय लक्षात येते D1 आणि D2 ची किंमत सारखी आहे. द कॉमन डिफरन्स इज द सेम. साधारण फरक आहे तो सारखा आहे म्हणून दिलेली क्रमिका ही कशी आहे अंकगणिती श्रेणी आहे. आपल्याला लिहिता आलेलं आहे बघा. त्यामुळे देअरफॉर व्हॉट वी कॅन बी से दॅट देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज अन अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे असं आपल्याला लक्षात घेता येईल. मग आपण जो बेसिक फॉर्म्युला SN चा तो बेसिक फॉर्म्युला आपल्याला इथं वापरता येणार आहे आणि त्या बेसिक फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपल्याला काय करता येईल बघा S12 ची किंमत काढता येईल. काय बेसिक फॉर्म्युला SN बरोबर N/2 कंसात 2A अधिक N वजा 1 गुणिले D हा आपला बेसिक फॉर्म्युला आहे. आपण तो बेसिक फॉर्म्युला इथे घेतलेला आहे. त्यानंतर SN बरोबर N ची किंमत किती आहे बघा 12/2 आणि इथे लिहिली N ची किंमत लिहिलेली आहे SN 12 काढायचं जिथे जिथे N आहे तिथं 12 लिहिलं आपण. इथं पण लिहिलं 12 इथं पण 12 लिहिलं आणि इथं पण 12 लिहिलं. आता या तिन्ही किमती कुणाच्या आहेत N च्या आहेत. आपल्याला 12 महिन्याची बचत काढायची होती एकूण गुंतवणूक काढायची होती म्हणून इथे SN होतं इथे N च्या जागी 12 लिहिलं इथे N च्या जागी 12 लिहिलं आणि इथे N च्या जागी 12 लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला ते लक्षात घेता येईल की किमती कशा सबस्टिट्यूट करत असतो ते. म्हणून 12/2 बरोबर काय लिहिता आलं बघा 2A 2 गुणिले A ची किंमत किती आहे 5000 अधिक 11 गुणिले 1 गुणिले 2000 म्हणजे 12 गुणिले 1 गुणिले 2000 हे काय N वजा 1 आहे. आता ह्या पायरीत आपण काय केलेलं बघा इथं भाग घालून खालची पायरी लिहिलेली आहे बेसिक 12 म्हणून हे इथे किती आलेलं आहे 6 आलेलं आहे. आपण जो फरक आहे ना तो फरक फक्त आपण लक्षात घ्यायचा आहे बघा. आपल्याला तिथं 6 कसं आलेलं आहे हे लक्षात घेता येईल. इथं आपण भाग घालवलेला होता फक्त कशानं भाग घालवलेला 2 न 12 ला भाग घालवलेला बेसिक 12 इथं किती आलं आपलं 6 आलं इथं लिहिलं 6. त्यानंतर 5 2 10 5000 गुणिले 2 म्हणजे इथे किती आलेलं आहे बघा 10000 आलेलं आहे. त्यानंतर 12 वजा 1 इथे किती आलेलं आहे 11 आलेलं आहे आणि 2000 ॲज इट इज. म्हणजे आपण ह्या पायरीत काय केलेलं आहे हे आपण बघितलेलं आहे. जेवढं कॅल्क्युलेशन शक्य आहे तेवढं शक्य कॅल्क्युलेशन केलेलं आहे. त्यानंतर पुढच्या पायरीमध्ये आपण काय केलेलं आहे बघा 11 गुणिले 2 एवढ्याचाच गुणाकार केलेला 11 2 22 11 मल्टिपल बाय 2000 इट इज इक्वल टू 22,000 11 गुणिले 2000 बरोबर 22,000. त्यानंतर 22,000 आणि हे 10,000 यांची बेरीज केली 22 आणि 10 32 म्हणजे किती आलं आपलं बघा 32,000 आलेलं आहे. आपल्याला हे 32,000 असेल 32,000 गुणिले पुन्हा ते काय बाहेर राहिलेलं 6 म्हणून 6 गुणिले 32 बरोबर 192 आणि वरचे 3 शून्य ॲज इट इज म्हणजे 6 गुणिले 32,000 बरोबर 1,92,000 रुपये. म्हणून सचिनने एकूण केलेली गुंतवणूक आपल्याला किती सांगता आली बघा 1,92,000. आता लेखी स्वरूपाचं उदाहरण आहे म्हणून आपण त्याला उत्तर कसं लिहिलेलं आहे बघा लेखी स्वरूपात लिहिणार आहे. सचिनची एकूण गुंतवणूक बरोबर 1,92,000 रुपये. टोटली इन्व्हेस्टेड अमाऊंट बाय सचिन इज ₹1,92,000. आता इथे आपल्याला काय लक्षात घेता येईल आले बघा आपण हे बेसिक फॉर्म्युला वापरलेला आहे. हा बेसिक फॉर्म्युला वापरत असताना आपण सगळ्यात सुरुवातीला D1 D2 असं काढलेलं आहे. जर तिथं असं उल्लेख केलेला नसेल की अंकगणिती श्रेणीत गुंतवणूक केलेली आहे जर नसेल तर मग आपल्याला D1 D2 काढावं लागतं. कधी कधी 1 मार्क ह्याच्यासाठी ठेवलेला असतो आणि जे विद्यार्थी आउट ऑफ आउट मार्क घेणार आहेत म्हणजे गणिताला 40 पैकी 40 ज्यांना पाहिजे आहेत त्यांनी अशा लहान लहान गोष्टींकडे लक्ष ठेवलं पाहिजे. कारण जर समजा इथे 1 मार्क क्रेडिट केलेला असेल तर मग हा आपला 1 मार्क जाऊ शकतो. त्यामुळे आपण दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे तरच आपल्याला अंकगणिती श्रेणीचा फॉर्म्युला यूज करता येईल. जर ती अंकगणिती श्रेणी असेल तर इथं कुठेही प्रश्नात असं सांगितलेलं नाही की ती अंकगणिती श्रेणी आहे म्हणून. फक्त रक्कम अशा पद्धतीने गुंतवलेली आहे असं सांगितलेलं आहे. पहिला हप्ता 5,000 दुसरा 7,000 तिसरा 9,000 याप्रमाणे रक्कम गुंतवली आहे. तर त्यांची एकूण 12 वर्षातील गुंतवणूक आपल्याला किती आहे ते काढायचं होतं. ठीक आहे तर आपल्याला ह्या लहान लहान गोष्टी आहेत त्या लहान लहान गोष्टीवरती आपण लक्ष ठेवलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे. हिअर D1 इज इक्वल टू D2 आपल्याला मिळालेला आहे. Therefore, the given sequence is an arithmetic progression. आणि आपल्याला फॉर्म्युला आपल्याला हा पाठ पाहिजे. आपल्याकडे 4 फॉर्म्युले आहेत आपण बघितलेले 4 फॉर्म्युले आपण त्या फॉर्म्युल्याप्रमाणे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. या किमती सबस्टिट्यूट करणं हा पण तेवढाच महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला की एकदा किमती सबस्टिट्यूट करायच्या आल्या की मग आपल्या सोयीनुसार आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण एकाच पायरीमध्ये किती कॅल्क्युलेशन केलेत बघा इथं भाग घालवला इथं गुणाकार केला इथं वजाबाकी केली. पण तुम्ही जर प्रत्येक पायरीला जरी वेगळी स्टेप वापरली तरी पण इथं काय हरकत नसते. आपल्याला जसं आपल्याला समजेल किंवा जसं सोडवता येईल त्या पद्धतीनं सावकाश सोडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला ते ह्या गोष्टी पेपर सोडवताना लक्षात घेता आल्या पाहिजे. आपल्याला जसं समजतंय तसं आपण लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मग आपल्याला फायनली आन्सर किती मिळालेलं आहे बघा 1,92,000. आपल्याला ते आन्सर इथं आपण लिहिलेलं आहे 1,92,000 म्हणजे हा गुणाकार लिहिलेला आहे. तर अतिशय सोप्या पद्धतीचं उदाहरण आहे. फक्त आपल्याला फॉर्म्युला आणि किमती सबस्टिट्यूट करता आल्या आणि छोटंसं गुणाकार बेरीज वजाबाकी भागाकार हा भाग आपल्याला बेसिक आला तर मग अशा स्वरूपाची उदाहरण आपल्याला सहजरित्या सुटत असतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचं उदाहरण पण लगेच बघूया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचं उदाहरण बघूया बघा. देयर इज अन ऑडिटोरियम विथ 27 rows
27 rows of seats. There are 20 seats in the first row, 22 seats in the second row, 24 seats in the third row, and so on. Find the number of the seats in the 15th row. We are just find out the 15th row seats and also find how many total seats are there in the auditorium. आणि तिथं एकूण किती खुर्च्या असतील हे आपल्याला शोधायचं आहे. मराठी माध्यमातून पण प्रश्न वाचूया बघा. एका नाट्यगृहात खुर्च्याच्या एकूण 27 रांगा आहेत. टोटल रांगा आपल्याला दिलेल्या आहेत 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या, याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे. तर 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा प्रश्न समजून घ्यायचा आहे. आपल्याला काय दिलेलं आहे बघा प्रश्नामध्ये, T1 दिलेला आहे. T1 ची किंमत किती इथे दिलेली आहे. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, दुसऱ्या 22, तिसऱ्या 24 आणि आपल्याला T15 काढायचं म्हणजे 15व्या रांगेत किती खुर्च्या असतील आणि एकूण ऑडिटोरियम हॉलमध्ये म्हणजे एका त्या सभागृहात किती खुर्च्या असतील. म्हणजे S27 ओळ आहेत म्हणून S27 काढायचं आणि T15 काढायचं. आपल्याला हे जर माहिती झाले की काय काढायचं आहे तर आपल्याला उदाहरण सोडवायला दिशा मिळत असते. आपण योग्य पद्धतीने ते उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न आपल्याला करता येत असतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय घेता येईल बघा. D1 is equal to T2 minus T1, 22 minus 20 is equal to 2, D2 is equal to 23 minus T2 is equal to 24 minus 22 is equal to 2. Here D1 is equal to D2 आणि इकडे आपल्याला काय लक्षात घेता येईल, D1 आणि D2 हे सारखं आहे. Therefore आपल्याला काय लिहिता येईल बघा. Therefore the given sequence is an arithmetic progression. दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे असं आपल्याला लिहिता येईल. दिलेली क्रमिका ही मराठीतनं पण लिहूया पण दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. Therefore the given sequence is an arithmetic progression. आता आपल्याला T15 काढायचं म्हणून आपल्याला Tचा बेसिक फॉर्म्युला आपण इथं ठेवलाय बघा. Tn बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू डी आणि आपल्याला T15 काढायचं म्हणून प्रश्नचिन्ह लिहिलं. इथे a ची किंमत दिलेली आहे पहिले पद 20, n 15 आणि d बरोबर 2 आणि मग आपण जो बेसिक फॉर्म्युला आहे तो त्या फॉर्म्युल्यात किमती ठेवल्या. आपण काय केलं बघा, a च्या जागी a ची किंमत ठेवली म्हणजे 20 इथं लिहिलेलं आहे a ची किंमत इथं लक्षात घेता येईल. त्यानंतर n ची किंमत 15 इथे n होतं आपल्या सूत्रातलं तर आपण n ची किंमत 15 ठेवली आणि d ची किंमत 2 ठेवली. इथं d आपल्याला मल्टिपल बाय होतं म्हणजे जे दिलेलं आहे आपण त्या पद्धतीने तिथं लिहून घेतलेलं आहे. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी आणि मग साधे कॅल्क्युलेशन आहे बघा. इथं आपण ह्या पुढच्या पायरीत काय केलं, फक्त हा कंस सोडवलाय. 15 वजा 1 बरोबर 14, पुन्हा 14 गुणिले 2, 14 दोन्ही 28 म्हणजे आपल्याला 14 गुणिले 2 इथं 28 मिळालेलं आणि 20 अधिक 28 बरोबर 48 म्हणून 15व्या रांगेत किती खुर्च्या असतील, 48 खुर्च्या असतील. जर आपण 20, 22, 24, 26, 28 असं जर करत गेलं तर 15व्या रांगेत आपल्याला किती खुर्च्या मिळणार आहेत, 48 खुर्च्या आपल्याला मिळणार आहेत. 28 अधिक 20 बरोबर 48 खुर्च्या आपल्याला मिळणार आहेत. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढचं जे उदाहरण दिलेलं होतं SN काढायचं होतं मग आपण SN चा फॉर्म्युला लिहिला बघा. SN चा काय फॉर्म्युला आहे, SN इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता हे फॉर्म्युले आपले पाठ झाले पाहिजे आणि प्रत्येक वेळेस आपण फॉर्म्युला जो आहे तो वाचतोय मोठ्यानं. आपल्याला तो फॉर्म्युला आपल्याला लक्षात राहावा यासाठी आपण मोठ्यानं वाचतोय बघा. आता इथं काय दिलेलं आहे बघा, S27 आपल्याला काढायचं आहे. आता इथं आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे T15 वेगळा आहे आणि S27 हे वेगळं आहे. S27 इज अ डिफरंट व्हॅल्यू अँड T15 इज अ डिफरंट व्हॅल्यू. हिअर वी आर गोइंग टू सम अँड दिस इज द 15th टर्म. हा आपल्याला फरक लक्षात घेता येईल. ए इथं दिलेलं आहे तेच येणार, याची किंमत बदलणार नाही. यांची मात्र इथं किंमत बदलते बघा. इथं वर आपण जर बघितलं तर यांची किंमत आपण किती घेतली होती, 15 घेतली होती. पण आता 27 ओळींची बेरीज करायची म्हणून यांची किंमत इथं बदलेल आणि यांची किंमत किती होईल 27 आणि डिफरन्स जो आहे तो साधारण फरक बदलणार नाही. काय बदलणार नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. आणि मग आपण काय लिहिलं, S27 काढायचं, ए ची किंमत 20, n 27 आणि डी बरोबर 2 आणि हे इथं सुद्धा काय केलं आपण ऍज इट इज फॉर्म्युल्यामध्ये त्या किमती ठेवलेल्या आहेत बघा. आपण फॉर्म्युला आपला कसा आहे त्याच्यावरून लक्षात घेता येतं आपल्याला. S27 इथं दिलेलं होतं SN तर त्याच्या जागी S27 लिहिलं. n ची किंमत इथं आपल्याला 27 लिहिता आली. इथे a ची किंमत आपण किती लिहिलेली आहे बघा, 20 लिहिलेली आहे. त्यानंतर n ची किंमत किती लिहिलेली आहे, पुन्हा 27 आली आपली आणि d ची किंमत इथे किती आहे, 2 आहे. म्हणजे आपण ह्या किमती लक्षात घेतोय. हे 2 हे सूत्रातलं होतं ऍज इट इज आणि मग आपल्याला ह्या किमती लिहिता आलेल्या आहेत आणि मग किमती लिहिले की आपल्याला काय करायचं असतं, हे कॅल्क्युलेशन म्हणजे सोडवायचा भाग राहिलेला असतो. आता इथं कसं सोडवतोय बघा आपण, S27 बरोबर 27/2 तसं ठेवलं आपण. साधारणतः 27 ला 2 निश्चित भाग जात मग तसं ठेवलं आपण डेसिमल मध्ये घेण्यापेक्षा आणि मग इथला गुणाकार केला आपण. 20 गुणिले 2 किती आलं इथं 40. त्यानंतर 27 वजा 1 किती आलं इथं 26 गुणिले 2 ऍज इट इज
पुन्हा पुढच्या पायरीत काय केलं बघा, आपण 40 ॲज इट इज घेतलेलं आहे तसं, आणि 26 गुणिले 2 चा ह्यांचा गुणाकार करून इथं 52 लिहिलेलं आहे. 52 अधिक 40 बरोबर किती झालं, 92. आता इथं मात्र 2 भाग जाईल म्हणून आपल्याला इथं भाग घालवायला काय अडचण येणार नाही. थोडं स्क्रोल करूया आपण वर. 92 झालेलं आहे. आणि मग आपल्याला काय लिहिता आलं बघा, S 27 बरोबर 27/2 गुणिले 92. आणि मग इथं 2 आपण 92 ला भाग घालवलं. बे 8 खाली उरला 1, मग किंमत झाली 12, बेसकी 12 म्हणजे किती झालं आपलं 46. म्हणजे 27 गुणिले 46 आपल्याला इथे लिहिता येईल. आणि मग 27 गुणिले 46 चा गुणाकार किती आहे, 1242, 1242. म्हणजे त्या सभागृहात एकूण किती खुर्ची असतील बघा, 1242 असतील आपल्याला लिहिता येईल. म्हणून त्या सभागृहात एकूण 1242 खुर्ची असतील. ते लिहिलं आपण 1242 खुर्ची असतील. आणि 15व्या ओळीत किती असतील, 48 खुर्ची असतील. तर साधारणतः आपल्याला लिहिता येईल अख्ख्या सभागृहातील खुर्च्यांची संख्या आणि 15व्या ओळीतील खुर्च्यांची संख्या आपण इथे लिहित असतो. म्हणजे हा भाग आपल्याला लक्षात घेता येईल बघा. आपण या उदाहरणात अजून एकदा थोडंसं रिवाइज करूया. आपण उदाहरण बऱ्याच वेळेस सोडवल्यानंतर सुद्धा वाचली पाहिजे. ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करत असतो आपल्याला बराचसा त्याचा फायदा होतो. एका नाट्यगृहात खुर्च्यांचे एकूण 27 रांगा आहेत. इथं एकूण 27 रांगा दिलेल्या होत्या आपल्याला. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या आणि तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या. याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे. तर 15व्या रांगेत एकूण खुर्च्या किती असतील आणि नाट्यगृहात एकूण खुर्च्या किती असतील असा आपल्याला प्रश्न काढायचा होता. म्हणजे दिलेला होता 15व्या रांगेतील खुर्च्या आणि एकूण खुर्च्या आपल्याला काढायच्या होत्या. या सगळ्या सुरुवातीला आपल्याला कुठल्याही प्रश्नात काय असते की दिलेली माहिती लिहून घ्यावी लागते. आपण दिलेली जी काय माहिती आहे आणि आपल्याला काय काढायचं ते आपण लिहून घेतलं तर आपल्याला जी कन्सेप्ट आहे ते आपल्याला क्लिअर होतात. कोणतं सूत्र वापरायचं ते आपल्याला लवकर लक्षात येत असतं. आणि इथं काय लिहिलं आपण, द गिव्हन सिक्वेन्स इज अन अरिथमॅटिक प्रोग्रेशन, हे दाखवण्यासाठी आपण D1 आणि D2 काढलं. आणि त्यामुळे काय लक्षात आलं आपल्याला, हे D1 माहित आहे, D2 माहित आहे, आणि इथं D1 आणि D2 सारखे येते. म्हणजे ही दिलेली क्रमिक कशी आहे, अंकगणिती श्रेणी आहे. मग आपण अंकगणिती श्रेणीचे सूत्र आपण वापरू शकतो. ते दाखवण्याचं कारणच काय, तर आपल्याला ते सूत्र वापरायचं. आता इथं T15 काढायचं होतं म्हणून TN चा फॉर्म्युला आपल्याला वापरता आला. TN चा बेसिक फॉर्म्युला काय, TN बरोबर A + N - 1 इंटू D, A अधिक N वजा 1 गुणिले D. मग T15 काढायचं म्हणून T15 प्रश्नचिन्ह, A20 N15 आणि D2. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीने हे लिहिता आलेलं आहे. आता T15 इथं ठेवून आपण काय केलं, सगळ्या किमती सबस्टिट्यूट केल्या आणि मग आपल्याला फायनली T15 ची किंमत किती मिळालेली आहे, इथं 48 मिळालेली आहे. ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन काय पुन्हा एकदा तुम्हाला सराव झाला की ते येऊन जाणार आहे. फक्त आपण लेखी उदाहरणाचे कसं किमती मिळवता येत असतात आपण ते बघतोय. SN चा पण इथं फॉर्म्युला दिलेला आहे. SN = N/2 इंटू ब्रॅकेट 2A + N - 1 इंटू D. आणि इथं पण आपण ज्या किमती आहेत, आता इथे SN काढायचं होतं म्हणून S27 काढायचं होतं. त्या सभागृहात एकूण 27 रांगा दिलेल्या होत्या आणि एकूण आपल्याला खुर्च्या विचारल्या होत्या म्हणून आपल्याला S27 घ्यावं लागेल. A तीच किंमत आहे, N ची किंमत मात्र इथं बदलली आणि D पण मूळ किंमत आहे, डिफरन्स काय बदललेला नसतो. आणि मग ह्या किमती ठेवून आपल्याला नंतर इथं काय मिळालेलं आहे बघा, उत्तर S27 बरोबर 1242. आणि लेखी उदाहरण आहे म्हणून आपण काय केलं, ह्याचं उत्तर सुद्धा लेखी स्वरूपात लिहिलं. बऱ्याच वेळेस लेखी स्वरूपात लिहिण्याला आपल्याला काय मार्क ठेवलेले असतात, त्यावेळेस आपले ते मार्क जायला नको. म्हणून त्या सभागृहात एकूण 1242 खुर्च्या असतील व 15व्या ओळीत 48 खुर्च्या असतील असं आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचं उदाहरण बघूया. पुढचं उदाहरण आपण बघूया. The Kargil's temperature was recorded in a week from Monday to Saturday. We are just recorded Monday to Saturday. All readings were in arithmetic progression. They have been given the all readings are in arithmetic progression. Sum of the temperature of the Monday and Saturday is 5 degrees Celsius. More than the sum of the temperature of Tuesday and Saturday. 5 degree more than the sum of the temperature of Tuesday and Saturday. If the temperature of Wednesday was -30 degree Celsius, then if the temperature of Wednesday was -30 degree Celsius, then find the temperature of all other 5 days. आपल्याला उरलेल्या सगळ्या 5 दिवसाचं काय करायचं, तापमान काढायचं बघा. आपण मराठीतनं पण प्रश्न वाचून बघूया. कारगिल येथे एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसांच्या तापमानाची नोंद केली. त्या नोंदी अंकगणिती श्रेणीत आहेत असे आढळले. सोमवार आणि शनिवार तापमानाची बेरीज मंगळवार आणि शनिवारच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा 5 अंश सेल्सिअसने जास्त आहे. जर बुधवारचे तापमान -30 अंश सेल्सिअस असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा. आता इथं बघा आपण काय केलेलं आहे, मुद्दामन आधी 8 दिवसाचे जे तापमान आहेत ते असे लिहून घेतलेले आहेत. सोमवारचे तापमान बरोबर मंगळवारचे तापमान बरोबर बुधवारचे तापमान, गुरुवारचे, शुक्रवारचे आणि शनिवारचे. आता इथं काय दिलेलं आहे बघा, जर बुधवारचे तापमान -30 डिग्री असेल, आपण इथं फक्त बुधवारच्या तापमानाच्या पुढे काय लिहिता येईल बघा, आपल्याला -30 डिग्री एवढं लिहूया आपण. -30 डिग्री 30 डिग्री सेल्सिअस असं लिहिता येईल आपल्याला. आता आपण असं का लिहिलेलं आहे बघा,
तुम्हाला आपल्याला काय लक्षात घेता येईल, आता हे जर बेसिक तापमान असेल, बेसिक म्हणजे ह्यांनी स्टार दिलेला आहे आपल्याला तापमानाचा, आणि मग आता आपल्याला काय अरिथमॅटिक प्रोग्रेशन असल्यामुळं आपण आता कसं करतोय बघा, अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. आणि मग आता इथं काय करणार बघा, -30 हे बेसिक धरून आपण काय करणार बघा, मंगळवारचं तापमान काय होईल, -30 डिग्री वजा डी, म्हणजे त्याच्या आधीचं तापमान आपल्याला डी मध्ये घ्यावं लागतं, वजा डी. त्यानंतर हे महत्वाचं आहे बघा, आपण आधीचं उदाहरण पूर्ण लिहून घेतलेलं होतं, पण हे मुद्दा म्हणून तुमच्या देखत आपण काय लिहितोय समक्ष, तर तुम्हाला लक्षात घेता येईल तापमान कसं घेतलं. आपण बुधवारचं दिलेलं, आधी बुधवारचं लिहून घेतलं तापमान. ऍज इट इज मागे जाताना काय होणार, तापमान डी मायनस होणार आणि पुढे जाताना डी प्लस होणार. म्हणून आपल्याला सोमवारचं तापमान काय मिळेल बघा, कंट्रोल व्ही. आता इथे किती येईल, 2D असं होईल. लक्षात आले का बघा, ही जर 30 असेल तर हे 30 वजा डी होईल, हे 30 वजा 2D होईल. का असं होणार आहे, तर हे सगळं अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये दिलेलं आहे. तसंच ह्याच्या पुढे जर आपण गेलो तर आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, आता गुरुवारचे तापमान काय होईल, -30 हे बेसिक आहे आपलं. आता इथनं पुढे काय होणार आहे, जसं पुढे जाईल तसं ते अधिक होत जाणार आहे, -30 डिग्री अधिक डी. हा भाग आपल्याला लक्षात आला तर आपल्याला हे उदाहरण सगळ्यात सोपं वाटणार आहे. अधिक डी असं येईल आपल्याला इथं. म्हणजे आपण सुरुवात बुधवारपासून केली म्हणून बुधवारला -30 डिग्री लिहिलं, त्याच्या पाठीमागे गेलं तर 30 डिग्री वजा डी होईल, त्याच्या अजून पाठीमागे गेलं तर -30 डिग्री वजा 2D होईल. म्हणजे ते डी वजा होत असतं, आणि जसं आपण बुधवारच्या पुढे जाईल तसं डी काय होत असणार आहे, अधिक होत जाणार आहे. म्हणजे आपल्याला बघा पुढचं तापमान काय मिळेल आपल्याला, आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल, शुक्रवारचं तापमान काय होईल बघा, 2D. म्हणजे -30 ते तसंच राहील कॉमन, आणि इथं काय येणार फक्त 2D. आणि शनिवारचं तापमान सुद्धा आपल्याला लिहिता येईल, किती होईल बघा शनिवारचं तापमान, -30 प्लस 3D. तर साधारणतः आपल्याला हे जे तापमान आहे ते असे लिहिता आलेत. आपल्याला हे तापमान लिहिता येणं सगळ्यात बेसिक गोष्ट आहे, महत्वाचं आहे. तरच मग आपल्याला ज्या पुढच्या अटी आहेत ना, त्या अटी आपल्याला वापरता येत असतात. इथं आपल्याला काय आलं बघा, आपल्याला फक्त दिलेलं काय होतं, त्यांनी बुधवारचं तापमान दिलेलं होतं, आणि काय सांगितलं होतं, ही जी 6 दिवसाची तापमान आहे ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये. मग आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये कसं लिहित असतो बघा, जसं मागे जाईल तसं -D होणार, आणि जसं पुढे जाईल तसं +D वाढत जाणार. म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, आपल्याला हा भाग लक्षात आला पाहिजे. म्हणून काय लिहिता येईल बघा, डी बुधवारचे तापमान बरोबर -30 डिग्री, त्याच्या आधीचं मंगळवारचं तापमान -30 वजा डी, सोमवारचं -30 डिग्री वजा 2D, हे आपण असे तापमान लिहून घेतलेले बघा. आता हे सगळ्यात महत्वाचं, हे लक्षात येणं महत्वाचं आहे. हे जर लक्षात आलेलं असेल तर आपल्याला पुढचा भाग लगेच सोपा होणार आहे. कारगिलमध्ये ते एका आठवड्यात सोमवार ते शनिवार या दिवसांच्या तापमानाची नोंद केली, त्या नोंदी अंकगणिती श्रेणीत आहेत. सोमवार व शनिवारच्या तापमानाची बेरीज, आता ह्या दोन तापमानाची बेरीज करायची, कुठली करायची बघा, सोमवार आणि शनिवार. इथं आपल्याला दिलेलं असतं, आपल्याला ह्यांची बेरीज करायची. ही जर बेरीज केली आपण तर काय सांगितलं बघा, सोमवार आणि शनिवारच्या तापमानाची बेरीज, मंगळवार आणि शनिवारचं जे तापमान आहे तापमानाच्या बेरजीपेक्षा 5 सेल्सिअसनं जास्त आहे. म्हणजे सोमवार आणि शनिवारच्या तापमानाची बेरीज, ही जी बेरीज आहे ती +5 जास्त आहे. आपल्याला ह्याच्यापासून इक्वेशन तयार करता येते. म्हणजे ह्या दोघांची बेरीज केली तर ह्या दोघांच्या बेरजेपेक्षा 5 ही उदाहरणातली पहिली अट आहे. काय उदाहरणातली पहिली अट आहे की जर सोमवार आणि शनिवारच्या तापमानाची बेरीज केली तर ती मंगळवार आणि शनिवारच्या तापमानापेक्षा 5 जास्त आहे. मग आपल्याला उदाहरणातील दिलेल्या पहिल्या अटीनुसार काय लिहिता येईल बघा, आपण लिहूया, फ्रॉम गिव्हिंग फर्स्ट कंडिशन काय दिलेलं आहे बघा, फर्स्ट कंडिशन, ह्या तापमानाची बेरीज घेतली, आधी कशाची बेरीज घ्यायची आपल्याला, सोमवार आणि शनिवार ह्यांच्या तापमानाची बेरीज घ्यायची. आपण सोमवारचं तापमान कॉपी केलं इथं, Ctrl+C Ctrl+V. आपल्याला ते लक्षात घ्या आपण काय काय घेतो ते, प्लस ह्यांची बेरीज करायची असल्यामुळे प्लस केलेलं, आणि अजून हे शनिवारचं तापमानाची पण बेरीज केली, शनिवारचं तापमान Ctrl+V. बेरीज केल्यामुळे अधिक चिन्हाची काय आवश्यकता नाही, बरोबर. आता काय दिलंय बघा, बरोबर ह्या तापमानाची जी बेरीज आहे ती 5 जास्त आहे, म्हणजे आपल्याला 5 कोणात मिसळावं लागणार आहे, हे मंगळवार आणि शनिवार, तरच आपल्याला बरोबर चिन्ह लिहिता येणार आहे. म्हणून आपण काय केलं बघा, मंगळवारचं तापमान पण कॉपी केलं, अधिक त्यात काय मिसळायचं आपल्याला, शनिवारचं पण तापमान मिसळायचं अजून एकदा, आणि त्यात 5 मिसळायचं, तरच आपल्याला बरोबर चिन्ह देता येईल. का बरोबर चिन्ह देता येणार, हे 5 जास्त आहे तापमान सोमवार आणि
शनिवारचं आणि हे 5 कमी आहे, मग दोघांना जर सारखं चिन्ह द्यायचं असेल आपल्याला तर काय करावं लागतं, हे 5 आपल्याला इकडे अधिक करावं लागतं. हे 5 आपण एक्स्ट्रा अधिक केलेलं आहे म्हणून ह्याला आपण थोडं हायलाइट करूया बघा, म्हणजे आपल्याला लक्षात घेता येईल की आपण इथं काय केलेलं होतं. 5 हे आपण अधिक केलेलं उदाहरणातील दिलेल्या पहिल्या अटीनुसार. आणि आता आपल्याला काय अटीवरनं कसं सोडवता येईल बघा, सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आपण तुमच्या समक्ष सोडवतोय उदाहरण. बऱ्याच वेळेस अशी उदाहरणं समक्ष सोडवली तर आपल्याला समजून घ्यायला सोपी जातात. आता इथं वजा 30 डिग्री आणि वजा 30 डिग्री आहे, म्हणजे टोटल किती डिग्री होईल बघा, इथं 60 डिग्री होईल. मी जस्ट कॉपी करून घेतो म्हणजे आपल्याला पुन्हा कॉपी पेस्ट करायला सोपं जातं. कंट्रोल सी कंट्रोल पी म्हणजे आपला वेळ वाचतोय. आता हे 30 आणि 30 किती झालं बघा, वजा 60 डिग्री झालं. इथं आपण वजा 60 डिग्री करूया म्हणजे हे 30 डिग्री निघून जाईल. वजा 30 आणि वजा 30 होतं, 60 डिग्री झालं. आता इथे किती आहे, 3D आणि मधून 2D गेलेला आहे, म्हणजे 3D मधून 2D गेलं तर किती राहील बघा, फक्त D राहील, फक्त D राहील म्हणजे प्लस D. तसंच ह्या बाजूला सुद्धा काय बघा, आता वजा 30 आणि वजा 30 किती डिग्री होईल, इथं पण वजा 60 डिग्री होईल. उदाहरणं बघा कशी सुटत असतात, हळूहळू आपण सोडवत राहायचं असतं. हे वजा 30 आणि वजा 30 असल्यामुळे हे डिलीट होऊन जाईल. आता इथे किती आहे, 2D आणि वजा D आहे बघा, 2D मधून 1D जाणार आहे, म्हणजे इथे किती D राहील बघा, 2D राहील. हे वजा गेलेलं म्हणजे इथे किती राहिले, 2D. जर व्हिडिओ नाही लक्षात यायला तर तुम्ही प्रीमियम झाल्यानंतर काय करू शकता, रिव्हर्स करून पण व्हिडिओ बघू शकता, काय किमती आपण बदललेले आहेत. आता आणखीन काय लक्षात आलं बघा, दोन्हीकडे वजा 60 डिग्री आहे, इथं पण वजा 60 डिग्री आहे, हे वजा 60 डिग्री, हे वजा 60 डिग्री. दोन्हीकडे जर सारखी किंमत असेल तर कॅन्सल होईल. एखाद्यानं जर इथं जरी किमती कॅन्सल केल्या तरी पण चालते, वजा 30 डिग्री वजा 30 डिग्री, इकडे दोनदा वजा 30 डिग्री तरी पण काय हरकत नाही. ठीक आहे, आता आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, खालच्या पायरीमध्ये आपल्याला काय येईल, आपण खालची पायरी कॉपी करून घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात घेता येईल. आता हे आपल्याला जे डिलीट केलेलं आहे ते पुन्हा कॅन्सल करावं लागलं असतं. ठीक आहे, काय हरकत नाही, आपण ते कॅन्सल करूया. आपलं वजा 60 इकडे गेलं तर आपण ते कॅन्सल केलं, इकडे वजा 60 गेलेलं आहे ते पण आपण कॅन्सल केलं, कारण वरच आपण ते डिलीट केलेलं. आता इथं काय, अधिक 2D अधिक 5 बरोबर D आहे. आता हे काय करता येईल बघा, पक्षांतर करून 5 डाव्या बाजूला पाठवूया आणि D उजव्या बाजूला घेऊया. काय होईल बघा, वजा 5 बरोबर वजा 5, कारण हे वजा 5 काय झालेलं आता पक्षांतर होऊन डाव्या बाजूला बरोबर 2D वजा D. तर वजा 5 बरोबर 2D वजा D. आणि मग आपल्याला खालच्या पायरीमध्ये काय लिहिता येईल बघा, आपण थोडंसं फॉर्मॅट पेस्ट करूया म्हणजे सेम फॉन्ट येईल आपल्याला. वजा 5 बरोबर 2D वजा D, म्हणजे D ची किंमत काय आली बघा, इथं आपल्याला लिहिता येईल D ची किंमत काय आली, D ची किंमत 2D मधून D गेलं, फक्त D राहिला आता, आणि इकडे किती राहिलं, वजा 5. म्हणजे D बरोबर काय मिळालं आपल्याला, फायनली वजा 5 मिळालं, म्हणजे ही D ची आपल्याला किंमत मिळून जाईल. आता D मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, आपल्याला काय आणखी आवश्यक असतं, D काहीच आता आवश्यक नाही आपल्याला. D जर आपल्याला मिळालेला आहे, आता याची गरज नसते आपल्याला. काय याची गरज नाही, तर ऑलरेडी एक टेम्परेचर आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला काय करता येईल बघा, ही D ची किंमत प्रत्येक किमतीत ठेवता येईल, आणि मग त्या किमतीत ठेवून आपल्याला प्रत्येक दिवसाचं जे तापमान आहे ते आपल्याला तापमान काढता येईल. आता हे आपण जे दिलेलं होतं त्या ॲज इट इज अजून सगळं आपण कॉपी करून खाली घेऊया, आणि त्यात काय करता येईल आपल्याला, D च्या फक्त किमती ठेवायच्या. आपण लिहिलेलं आहे बघा, आता D च्या फक्त आपल्याला इथे किमती ठेवायच्या आहेत. ठीक आहे, थोडं जिगजॅग झालेलं आहे, असू दे. आपल्याला उदाहरण महत्वाचं आहे समजून घेणं. आता D ची फक्त किंमत आपल्याला काय करायची, वजा 5 ठेवायची. आता हे तर कसं होईल बघा, बरोबर आपण लिहिलेलं आहे म्हणजे D ची किंमत फक्त वजा 5 ठेवणार. कसं लिहिता येईल बघा, वजा 30 ॲज इट इज कॉपी करता येईल आपल्याला. आपला वेळ वाचण्यासाठी आपण कॉपी करतो, पुन्हा टाईप करायचं म्हणलं तर वेळ जाईल, आणि तो वजा 5 येणार आपल्याला, म्हणजे गुणुले काय येणार आहे बघा, कंसात लिहूया वजा 5 वजा 5. आणि मग काय होईल बघा, वजा 5 जर आपण कंसात घेतलं तर वजा 5 गुणिले 2 वजा 10 वजा वजा अधिक होईल, म्हणजे वजा 30 डिग्री अधिक 10 डिग्री. वजा 30 डिग्री अधिक 10 डिग्री. आता इथं अधिक 10 येणार आहे, का 10 येणार आहे, वजा वजा अधिक, म्हणजेच किती झालं बघा, वजा 30 अधिक 10 म्हणजे बरोबर वजा 20 डिग्री.
म्हणजे सोमवारचं तापमान आपल्याला काय मिळालं बघा, -20 डिग्री मिळालेलं आहे. आपण हे डिग्रीमध्ये कन्वर्ट करूया. -20 डिग्री असं आपल्याला सोमवारचं तापमान मिळेल. तसंच आपल्याला कशाचं काढायचंय, मंगळवारचं काढायचंय. आता इथं काय होणार आहे बघा, 5-5चा फरक असल्यामुळं -25 सॉरी -20 आहे तर -20 -25 -30 ला -30 येत आहे. आणि पुन्हा डी काय होतंय, ऍड होतंय, म्हणजे -35 -40 आणि -45 साधारणतः असे तापमान येतात. तरी पण आपण हे कॅल्क्युलेशन करून बघूया. आता इथं काय लिहिता येईल बघा आपल्याला, ऍज इट इज कॉपी होईल हे. आता इथं काय येणार आहे, नुसतं फक्त डी आहे म्हणून इथं काय झालं बघा, 1 गुणले 2 निघून गेलं आणि वजा काय झालं इथं, +5 आणि +5 झाल्यामुळे काय झालं, -25 -25 डिग्री. आता 5चा फरक आहे आपल्याला माहितच आहे, डी बरोबर -5 आहे म्हणून इथं -20 -25 हे आपल्याला लक्षात घेता येईल. इथं तर ऑलरेडी 30 आलेला आहे. आता इथं सुद्धा काय करायचं, अधिक डी करायचं फक्त, म्हणजे बरोबर काय लिहिता येईल बघा. आपण अजून एकदा करूया, म्हणजे जर पहिल्या पायरीत कोणाच्या लक्षात आलेलं नसेल तर दुसऱ्या पायरीत लक्षात घेता येईल. 30 अधिक डी आहे. अधिक डी ची किंमत म्हणजे किती आहे बघा, कंसात -5 बरोबर काय येणार, -30 आणि -5. आता हे अधिक चिन्ह निघून जाईल आणि -5 राहील, म्हणजे किती येणार आहे, -35 हे निघून जाईल बघा आणि सगळं टोटली वजा होईल. ते -30 आणि -5 बरोबर किती झालं, -35 डिग्री. तसंच हे किती होईल, -40 डिग्री आणि -45 डिग्री. तर साधारणतः आपल्याला लिहिता येईल, आपण आता डायरेक्ट लिहूया उत्तर, -40 डिग्री आणि -45 डिग्री. -45 डिग्री. तर ठीक आहे, तर आपल्याला अशा पद्धतीने उत्तर काढता येतील. फक्त इथं सगळ्यात बेसिक गोष्ट काय होती बघा, आपल्याला डी ची किंमत काढता येणं सगळ्यात महत्वाचं होतं. तापमान 5 सेल्सिअस ने जास्त आहे, ठीक आहे. तर बुधवारचे तापमान आपल्याला 30 दिलेलं होतं आणि आपण ह्याच्यावरून काढलेलं आहे. आता इथं आपण जर थोडक्यात बघितलं तर सोमवार आणि शनिवारची जर बेरीज केली तर -30 आणि -20 आणि -45 म्हणजे -65 आहे. आणि मंगळवारी आणि शनिवारची जर केली तर किती येते बघा, 50-60 आहे. म्हणजे ह्यात 5चा फरक आपल्याला दिसून येतो, 5 डिग्रीचा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय महत्वाचं उदाहरण आहे. हे परीक्षेला बऱ्याच वेळेस विचारलं जातं. सोपा भाग आहे. आपल्याला फक्त या बुधवारच्या तापमानावरून हे सगळं टेम्परेचर ऍडजस्ट झालेलं आहे. म्हणजे सोमवार, मंगळवार, त्यानंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे फक्त आपल्याला काय लक्षात घ्यायचं, बुधवारचं टेम्परेचर हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मग असंच मांडून घ्यायचं आणि मग हे आपल्याला काय करता येत असतात, म्हणून होईल सोमवारचं तापमान एवढं एवढं होईल असं लिहिलेलं असतं आपण तिथं. मंगळवारचं एवढं होईल, बुधवारचं आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. आणि मग गिव्हिंग फर्स्ट कंडिशन दिलेल्या ज्या उदाहरणाची अट आहे, त्या अटी तिथं काय केलेलं बघा, दोन्ही सारखं होण्यासाठी +5 करावं लागतं. डी ची किंमत मिळाली, एकदा का डी ची किंमत मिळाली तर आपल्याला हे उदाहरण सोडवायला सोपं जातं. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला हे उदाहरण सोडवता येतंय. आपण पुढचं एक शेवटचं उदाहरण राहिलेलं आहे, ते पण उदाहरण आपण बघूया आज लगेच. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा पुढचं उदाहरण आपण वाचून बघूया. ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे, ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज्ड on a land which is triangular in shape. Trees are planted such that the first row there is one tree. The tree are planted as a triangular form. It means there is 1, here are 2, then there are the 3 as type rangoli, then 4 as like this, then 5, 1 2 3 4 and 5. So this is the triangular shape, we can be say that. And they are in the first row there is 1 2 3 4 5 as like this. Second row and there are 2 trees in the second, and third row there are 3 trees, and so on. Find the total number of trees in the 25th row. Total number of trees in the 25th rows. आता इथं टोटल नंबर ऑफ ट्रीज इन द 25th रोज असं नको म्हणायला, टोटल नंबर ऑफ ट्रीज इफ देर आर 25th रोज असा आपल्याला शब्द पाहिजे होता. पण ठीक आहे, काय हरकत नाही. मराठी माध्यमच्या पुस्तकात तो शब्द क्लिअर झालेला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती भूखंडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पहिल्या ओळीत 1 झाड, दुसऱ्या ओळीत 2 झाडे आणि तिसऱ्या ओळीत 3 झाडे अशी याप्रमाणे 25 ओळीत झाडे लावली. तर एकूण किती झाडे लावली
तर आपल्याला शब्द असं एकूण हाऊ टोटल नंबर ऑफ ट्रीज फ्रॉम असं पाहिजे होतं. इन द शब्दामुळे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे, सेमीच्या मुलांनी तेवढंसं समजून घ्या. आपल्याला टोटल काढायचे. आपल्याला काय दिलेलं आहे बघा, T1 T2 T3 हे लिहिलेलं आहे. T1 बरोबर 1, T2 बरोबर 2, T3 बरोबर 3 आणि S25 बरोबर किती असं काढायचंय. D1 दिलेलं T2 मायनस T1 2 वजा 1 1. त्यानंतर D2 दिलेला आहे बघा, D2 पण इथं दिलेला आहे T3 मायनस T2 3 वजा 2 बरोबर 1. म्हणून आपल्याला काय लक्षात घेता आलं बघा की D1 ची आणि D2 ची किंमत सारखीच आहे. D1 ची पण किंमत किती आली इथे 1 आलेली आहे आणि D2 ची पण किंमत किती आलेली आहे इथे 1 आलेली आहे. म्हणजे जर दोघांची किंमत सारखीच असेल 1 असेल तर D1 इज इक्वल टू D2 देअरफॉर द गिव्हन सिक्वेन्स इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून आपण ह्या दिलेल्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, थोडीशी साईज छोटी करायची म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसेल. दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, तर आपल्याला जे दिलेला भाग आहे किंवा जो आपल्याला काढायचा तो इथे लिहिलाय बघा. आपण S25 आपल्याला काढायचं होतं म्हणून आपण S25 बरोबर क्वेश्चन मार्क लिहिलेला आहे. जनरली असं तुम्ही लिहिलं तर तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळत असतो. तुम्हाला जे सोडवायचं उदाहरण आहे त्यावेळेस तुम्हाला त्याचा फायदा होतो. पहिली किंमत दिलेली आहे बघा. A ची किंमत इथं आपण मगाशीच्या उदाहरणातली कॉपी केलेली होती. पहिली किंमत A ची किंमत किती आहे 1 आहे. 1 लिहूया आपण आणि N किती काढायचं आपल्याला 25 काढायचं आहे. तर N सुद्धा आपल्याला 25 लिहिता येईल. D ची किंमत किती आहे 1 आहे. तर आपण ह्या किमती चेंज केलेल्या आहेत. थोडंसं मराठी याच्यातून झाले. ठीक आहे, आपण दुरुस्त करूया. 25 आणि इथं A ची किंमत किती आहे 1 आहे. ठीक आहे, थोडंसं करेक्शन आपण करून घेऊया. S25 बरोबर प्रश्नचिन्ह A बरोबर 1 N बरोबर 25 आणि D ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला 1 दिलेली आहे. तर साधारणतः ह्या किमती आपल्याला दिलेल्या सूत्रामध्ये ठेवता येतील. SN बरोबर N/2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस N मायनस 1 इंटू D हा आपला बेसिक फॉर्म्युला आहे. आता सगळ्यांचा फॉर्म्युला पार्ट असायला हवेत बघा. आपण कधी जर विचारला तर हा फॉर्म्युला आपल्याला सहजासहजी सांगता यावा. SN चे TN चे हे फॉर्म्युले हे सोपे फॉर्म्युले आहेत, आपल्याला सांगता आले पाहिजेत. म्हणून S25 बरोबर 25/2 आणि 2 गुणिले 1 अधिक 25 वजा 1 गुणिले 2. आता आपण इथे किमती ठेवलेल्या आहेत बघा. कशा किमती ठेवलेल्या आहेत? A ची किंमत इथं ठेवली 1, त्यानंतर N ची किंमत 25 आणि पुन्हा D ची किंमत 1 ठेवलेली आहे. तर आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, 25/2 2 गुणिले 1 बरोबर 2 25 वजा 1 बरोबर 24 गुणिले 1. तर साधारणतः आपल्याला अशा किमती ठेवता आलेल्या आहेत. आणि मग S25 बरोबर आपल्याला काय मिळालेलं आहे बघा. आपण इथे कॅल्क्युलेशन केलं, किमती ठेवल्यानंतर 2 गुणिले 1 2 झालं. आपण कॅल्क्युलेशन बघतोय 2 गुणिले 1 2, 25 गुणिले 1 24 आणि 1 गुणिले 1 1 असं म्हणजे 1 आहे अशी किंमत लिहिली. 24 गुणिले 1 आपण पुन्हा 24 लिहिलं, 2 ॲज इट इज लिहिलं आणि 24 अधिक 2 बरोबर 26 इथे लिहिलेलं आपण. तर साधारणतः हे प्रत्येक पायरीतलं कॅल्क्युलेशन जिथे चेंज केले आपण तिथे रेषा ओढलेल्या आहेत. बाकीचं आपण ॲज इट इज लिहिलेलं असतं. प्रत्येक वेळेस पायरीमध्ये साधारणतः आपण एखादा चेंज करत असतो आणि त्या पद्धतीने लिहित असतो. आता इथे काय आलं बघा, इथं भाग आपण कशाला घालवलेला आहे 26 ला भाग घालवलेला आहे. बेक बे बेक बे बेत्रिक 6. म्हणजे काय शिल्लक राहिलं आपल्याला, आपण खालच्या पायरीमध्ये लिहिलेलं आहे बघा लगेच ते 25 गुणिले 13. 25 गुणिले 13 लिहिलं तरच आपल्याला S25 बरोबर मिळेल 325. सो देअर विल बी 3 to 5 ट्रीज इन द प्लांटेशन प्रोग्राम. म्हणून त्या कार्यक्रमात 325 झाडे लावली गेली असं आपल्याला इथं उत्तर लिहिता येईल. म्हणजे हे साधी कॅल्क्युलेशन आहेत बघा. आपल्याला फक्त काय लक्षात घ्यायला यायला पाहिजे होतं, थोडं सेमीच्या पुस्तकात प्रश्नाचं थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. T25 काढा असं विचारलंय का असं वाटू शकतं, तर तसं नाही, ते S25च काढायचं आहे. इथं मराठी माध्यमच्या पुस्तकात दिलेलं एकूण झाडे किती, तर त्या मराठी माध्यमच्या पुस्तकाचा आपल्याला आधार घेता येईल. आणि आपण ह्या आतापर्यंत जसं बरीचशी उदाहरणं आपण कॉपी पेस्ट करतोय त्याच्यावरून तुमच्या लक्षात घेता येईल की उदाहरणांमध्ये जास्त बदल नसतो. फक्त काय केलेलं असतं त्यांनी किमती बदललेल्या असतात आणि अशा पद्धतीने आपण किमती बदललेली उदाहरणं सोडून बघितलेली आहेत. आपल्याला ह्या प्रकरणातील अभ्यास 3 जो पुढचा आहे हा भाग आपण अभ्यासलेला आहे. अभ्यास 3.4 मधली आपण जवळजवळ सगळी उदाहरणं अभ्यासलेली आहेत. हा शेवटचा पॉईंट होता आपल्याला. त्याच्यामध्ये 6 उदाहरणं होती. आपण 6चे 6 उदाहरणं इथे घेतलेली आहेत बघा. आणि त्यानंतर पुढच्या तासाला आपण प्रश्नसंच घेऊया. प्रश्नसंच सोडवत असताना तुम्हाला तुमच्याकडून उत्तर मिळणं अपेक्षित असतं. आपण तुम्हाला प्रश्न विचारतो आणि मग ती तुमच्याकडून उत्तर मिळणं अपेक्षित असतं. तर काही हरकत नाही, आपण पुढच्या तासाला जो आहे तो प्रश्नाच्या स्वरूपानं तास घेणार आहोत आणि त्यावेळेस तुमच्याकडून उत्तर अपेक्षित असणार आहेत. तर अशा पद्धतीने आपलं जे प्रकरण तिसरं आहे ते तिसरं प्रकरण इथं पूर्ण होतंय. आपण पुढच्या तासाला संकीर्ण प्रश्नसंग्रह प्रॉब्लेम सेट 3 हा सोडून घेणार आहोत. प्रॉब्लेम सेट 3 आणि त्याच्यामधले जे हे प्रश्न आहेत हे प्रश्नाची तुम्ही तयारी करा जेणेकरून तुम्हाला चॅट बॉक्समध्ये उत्तरं देता येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पाहिला. जर आपण अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.